आज आपण एक अतिशय झटपट अशी रेसिपी बघणार आहोत. ज्यावेळेस आपल्या घरात खूप सारी भाजी नसते, मोजकीच भाजी असते, त्यावेळेस प्रश्न पडतो की काय बनवायचा. मग चला तर बनवूया. इथे मी 3 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, छान त्यांना लांब लांब कापून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता आपल्याला कांदा, शिमला मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि सगळे मसाले छान एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, मसाला, धणे पावडर, जिरे पावडर आणि थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे. थोडासा आंबट तिखट असा टेस्ट यायला. छान आपल्याला हे सगळं मिक्स करून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. त्याच्यामुळे इथे मी दही घेतलं आहे, छोटा अर्धा वाटी दही, आणि तो दही छान आपल्याला फेटून ठेवायचा आहे. चला तर आता आपण कृती करायला घेऊया. इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्यात आपण जिरे घालूया. जिरे छान तडतडलं की मग त्यामध्ये आपण भरपूर लसूण घालूया आणि तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला. मी तिथे 2 मिरची छोटे छोटे काप करून घातलेले आहेत. आता आपल्याला जिरं, लसूण आणि मिरची छान परतून घ्यायचं आहे, थोडासा त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे शिमला मिरची, कांदा आणि सगळे मसाले, शेंगदाण्याचं कूट जे एकत्र करून ठेवलेलं ते घालायचं आहे आणि छान सगळे मसाले तेलामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. अतिशय झटपट होणारी, खूप लवकर, ज्यावेळेस आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो रोज रोज तेच तेच बनवून, त्यावेळेस आपण ही भाजी नक्की ट्राय करा. खूप छान लागते. 3 ते 4 मिनटांनी एक वाफ काढली की भाजी छान परतून घेऊया आणि जे आपण फेटलेलं दही आहे ते घालूया. दही घालताना गॅस तुम्ही एकदम लो फ्लेमवर ठेवा किंवा गॅस बंद करा आणि जेव्हा पुन्हा तुम्ही चाळवाल तेव्हा गॅस पुन्हा चालू करा, नाही तर दही फाटतो. पण शक्यतो तुम्ही लो फ्लेमवर ठेवला तर दही फाटत नाही आणि कंटिन्यू चालवत राहा, म्हणजे तुम्हाला गॅस बंद करायची गरज नाही. आणि त्याच दहीच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि छान एक वाफ काढून आपण शिजवून घेऊया. अतिशय झटपट आणि उत्कृष्ट चवीला झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा.